या भागामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात भरवले जातात आणि नितीन म्हात्रे आमचे असे आहेत की नितीन असेल, आमचा साई असेल, रविदा असेल, अनेक लोक राजकारणात समाजकारणात जुडतात स्वतःच्या स्वार्थासाठी, पण असेही काही लोक आहेत जे मित्रता जपतात, जीवापाड मैत्री निभवतात, असे आमचे हे सगळा आमचा ग्रुप आहे. आणि मला प्रत्येक क्षणाला ज्या वेळेस मी कोणत्या समाजकारणामध्ये असतो तेव्हा हे यांची मला साथ असते. त्यामुळे हे खूप माझ्या जीवाभावाचा हा ग्रुप आहे. आणि आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेल की आपण समाजकारण करत असताना प्रत्येक घटकामध्ये आपलं, जेव्हा आपण हे समाजकारण करतो तेव्हा आपल्याला काही ना काही देणं लागतं. आपण त्यासाठीच हे समाजकारण करायचं आहे. आणि क्रिकेट प्रेमींना, खेळाडूंना एवढंच सांगेल की हार जीत होत असते, लढणं महत्त्वाचं असतं, कारण लढणाराच इतिहास घडवतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला नेहमी आदर्श घडवून दिलेला आहे. हाताच्या बोटा एवढ्या मावळ्यांसोबत त्यांनी लढले आणि स्वराज्य स्थापन केलं. आणि या श्री मलंगडाच्या भूमीवरती आपला हा समाज आहे, हा मोठ्या संख्येने एकमेकांना सामावून घेणार आहे. आणि लढाऊ प्रवृत्ती असलेला हा समाज आहे आपला, सर्व जाती घटकांना एकत्र घेऊन. म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगेल, हारणाऱ्यांनी खचून जाऊ नका आणि जिंकणाऱ्यांनी माजू नका. प्रत्येकाची वेळ येते, त्या वेळ प्रसंगी एकमेकांना साथ द्या आणि संयमाने आणि नम्रतेने खेळा. आपण चांगला खेळलो नाही म्हणून काय उद्या आपला दिवस आहे आपल्यासाठी. आपण मैदानामधून गेल्यानंतर आपला जो क्रिकेट संघ आहे त्या संघाला लोकांनी आदर्शाने बघितलं पाहिजे आणि बोलले पाहिजे की बाबा हे हारले पण संयमाने आणि नम्रतेने खेळले. त्यामुळे आपण खेळत असताना आपलं नाव हारणं जिंकणं नाही नसलं तर आपलं एक नम्रतेने आणि संयमाने खेळले हे नाव लौकिक होणं गरजेचं आहे, असं या ठिकाणी म्हणेल. आणि 22 एकर कोला ग्रुपला मी शुभेच्छा देतो. अशाच सामने आपण भरवा आणि आपल्या श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचं नाव लौकिक करा, अशी आपल्याकडे अपेक्षा बाळगतो. आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चलिए खूब खूब धन्यवाद. देखिए दादा कि यहाँ पर सब मनोबल आपने देखे निश्चित रूप से. कहते ना अच्छे इंसान अच्छी किताब हमेशा खोलना पड़ता है. और जिसमें देखिए इस वक्त जो हमारे बीच में देखिए रजा लेते हुए दादा यहाँ से चाहेंगे हम फाइनल डे भी कल जोड़े दादा यहाँ पर. आज खास स्पेशल बर्थडे नितिन दादा और कमेंट्री बॉक्स पर देखिए पीयूष जुड़ चुके हैं. पीयूष चलेंगे आपके तरफ यहाँ पर. थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद. गायकवाड साहेबांना अतिशय महत्वाची माहिती दिली की मुठभर मावळ्यांच्या साथीनं छत्रपती शिवाजी महाराजांना तोरणा किल्ल्यावरती अगदी मुठभर मावळ्यांच्या साथीनं तोरणा किल्ल्याच्या साह्यानं स्वराज्याचं तोरण बांधलं. आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या महाराष्ट्र या भूमीमध्ये आपण जन्माला आलो, याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचं आहे. आणखीन एक खूप सुंदर उल्लेख केला गायकवाड साहेबांनी की तुम्ही जिंकला हारलं हे महत्वाचं नाहीये, तुम्ही लढला कसं हे महत्वाचं आहे. हारला तरी लाज वाटून देऊ नका आणि जिंकला तरी माज येऊ देऊ नका, असे शब्द आपण अतिशय सुसज्ज पद्धतीने आपण ऐकलेले आहेत. आम्ही 22 एकर कोळा ग्रुपच्या वतीनं आम्ही महेशजी गायकवाड साहेब जे अध्यक्ष आहेत मलंगड ग्रामीण टेनिस क्रिकेटचे, त्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करत आहोत. संपूर्ण आयोजकांच्या वतीनं जबरदस्त फाटका, जणू काय अक्षर रिप्ले होत्या मागच्या चेंडूचा, त्याहून लांब आणि दूर पाठवलाय सिक्सर. एकाच ऍक्शन एकाच रिदमनं फ्रंट फुटला बाहेर कडत एक नव्हे दोन नव्हे तब्बल 4 बॅक टू बॅक षटकार ठोकलेले योगेशनं. सुंदर बॅटिंग करत असताना योगेश पुन्हा एकदा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करत आहोत. महेशजी गायकवाड साहेब आपण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल. आता गॅप शोधली का मिड ऑफला तर बीट केलं, लॉंग ऑफ पर्यंत चेंडू पोहोचेल का, चेस मोठी आहे खेळाडूसाठी. नितेश कडून प्रयत्न कमालीचे, परंतु शेवटच्या मोमेंटला थोडेसे एफर्ट कमी पडत असताना बॉल सीमा पार. 4 षटकार 5व्या बॉलवर हा सुंदर चौकार.
थँक्यू डीजे. चौकार आलाय 4च्या मदतीने 28 धावा. धावा पुस्तकावरती आहेत. विजयासाठी 25 मध्ये 34. लॉफ आहेत मिड ऑफच्या वरतून लॉंग ऑफला बीट करत बॉल जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 बॉल वरती तुम्ही ताकद पाहिली योगेशची, 2 बॉल वरती नजाकत पाहिली. भावाले बी संघाचा हुकमाचा एक्का मैदानाच्या आतमध्ये आपली छाप सोडत असताना चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली 32 वरती. विजयासाठी 24 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 24 बॉल मध्ये 24 बॉलचा उर्वरित आता खेळ बाकी राहतोय आणि 24 बॉल मध्ये 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. आणि लगेचच आम्ही दुसऱ्या फेरीच्या टॉस साठी रिक्वेस्ट करत आहोत. आम्ही विनंती करत आहोत लकी 11 चेंज द गेम वडवली बी टीमचे कॅप्टन आणि त्यासोबतीनं तनिष्का 11 जीजी स्पोर्ट्स वाकलन संघाचे कॅप्टनला की आपण टॉस करण्यासाठी लगेचच टॉस बॉक्स मध्ये यावं. चोवीस चेंडूंचा खेळ बाकी आहे. विजयासाठी 30. मे आय इन्व्हाइट बोथ द कॅप्टन टू प्लीज जॉइन अस फॉर द टॉस. पुढील सामना वडवली बनाम वाकलन. बहुचर्चित सामना आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. समोर उडवण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटम बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. पहिली सिंगल वेगानं. सेकंडचा कॉल ओव्हर रनआउटची शक्यता होती. क्लोज एन्काउंटर. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. संघाची धावा ही पुढे जाऊन पोहोचलेली ती 34 या धावा संख्येवरती. 34 ऑन स्कोर कार्ड. तेवीस बॉल मध्ये आता 28 ची आवश्यकता. पहिल्याच ओव्हर मध्ये 32 आल्या. ओ लॉफ करतात. जबरदस्त साऊंड आला बॅट मधून टाक करून. ओ गुड कॅच. भूषण माने होते डीप मध्ये. काय जबरदस्त कॅच पकडलेली आहे त्यांना. रनिंग कॅच स्पेक्टॅक्युलर कॅच पकडलेली आहे. जेल आवडली असेल तर भूषण साठी एकदा जोरदार टाळ्या. व्हेरी गुड कॅच. वर्ल्ड जेस्ट कॅच. सुरुवातीला असं वाटलं की फटका सरळ बाउंड्रीच्या बाहेर जाईल का, परंतु भूषण जी झेल पकडली ती अविस्मरणीय होती. अनबिलिव्हेबल होती. बॅट्समन आउट. झेल कव्हर केलेली आहे भूषणनं. 34 धावा. नवीन बॅटर अविनाश. हो हाफ ट्रॅकर आणि फलंदाज एज अँड टेकन. फलंदाज बाद. अविनाश आले होते इनॅट नंबर 3 मध्ये आणि ते मैदानाच्या बाहेर परतत असताना बॅट्समन आउट. थँक्यू थँक्यू. चला वडवली बी टीमचे कॅप्टन आपण देखील उपस्थित व्हा. कावा पाटील. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती वेदांत आलेत. आतमध्ये वळण घेणारा चेंडू होता. हॅट्रिक कंप्लीट. फलंदाज बाद. पहिलं षटक नावी राहिलं बॅटिंग करत असताना, परंतु सेकंड ओव्हर मध्ये जबरदस्त कमबॅक विजयचं. 3 इन अ रो. बॅट्समन आउट. कसा रंग बदलतो पहा. जिथे पहिल्या ओव्हर मध्ये योगेशनं 6 बॉल मध्ये 32 फटकवल्या, तिथे विजय पवार सेकंड ओव्हर मध्ये आल्याच्या नंतर काय जबरदस्त बॉलिंग करतात. 3 बॅक टू बॅक विकेट. जबरदस्त पद्धतीचे विकेट त्याने मैदानातून बाहेर काढले. पहिली विकेट सूरजची, त्यानंतर अविनाशला बाद केलं, त्यानंतर बघता बघता वेदांची देखील त्याने विकेट टिपलेली आहे. नवीन बॅटर आता 5व्या क्रमांकावरती जोगेश येत आहेत. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती योगेश, स्ट्रायकिंग एंडला योगेश.
पवार, जोगेन आलेत. हॅलो चेक. जोगेन आलेत. बॉल तयार. लिव्ह केला बॉल. डॉट बॉल. टीमची धावत संख्या स्थिरावली 34 वरती. विजय पवार बॉलिंग करतात. आणखीन एक चांगला तेजसरा गोलंदाज ज्यानं या स्पर्धेमधील पहिली विकेट हॅट्रिक कंप्लीट केली आहे. 34 धावा. आडवा पाटणा खेळायचा होता. किंचिसा चेंडू दूर राहिला. नंतर क्लीन बॉल पक्का होता. ओव्हर कंप्लीट. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर या ओव्हर मध्ये फक्त धावा आलेल्या. त्या 2 गडी बाद केले 3. उर्वरित 18 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 18 चेंडूंमध्ये 28 धावा संख्येची गरज. त्याला टॉस करण्यासाठी आम्ही लकी 11 चेंज द गेम वडवली बी टीमचे कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत. आपण टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. आपले प्रतिस्पर्धी वाकलन टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. चला या पाटील लवकर या. सन्माननीय पंढरीनाथजी ढोणे साहेबांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस करूयात. चौतीस धावा पुस्तकावरती आहेत. 18 चेंडूंमध्ये आता 28 इक्वेशन बाकी राहिलेलं आहे. म्हणजे कुठेतरी मॅच मध्ये जी औपचारिकता बाकी राहत होती, फॉर्मॅलिटी शिल्लक होती, इथे कुठेतरी आपल्या गावाला, आपल्या संघाला, आडिवली टीमला वाचून ठेवलं अजूनही मॅच मध्ये विजय पवारनं. या ओव्हर मध्ये धावा आल्यात फक्त 2. पहिल्या ओव्हरच्या 32. एकंदरीत धावा एकवडल्यात आतापर्यंत 34. 3 गडी बाद. 18 बॉलचा खेळ बाकी. 18 मध्ये 28 धावींची गरज. तो चलिए टॉस किया जाएगा यहाँ पर. थोड़ा मैच है पीयूष, मैच आगे बढ़ाइए. यहाँ पर टॉस के साथ साथ हम चलेंगे मैच पर. सिर्फ डिसीजन लेंगे. यहाँ पर मैच 4 ओवर का रहेगा. टेल इज द कॉल. कमलेश कावा. टेल कावा फक्त डिसीजन सांगा. फील्ड बस. ओके, बेस्ट ऑफ लक. क्योंकि सेकंड मैच चल रहा है यहाँ पर, सेकंड राउंड की. मोहतरम दादा बेस्ट ऑफ लक अगली मैच के लिए. मैच 4 ओवर. लकी 11 चेंज द गेम वडवली बी टीमनं जिंकला टॉस. फिल्डिंगचा घेतलाय निर्णय. खोलात होता चेंडू. लाऊड अपील. इट्स अँड प्लम. परंतु पंच डिसिजन रिव्हर्स घेत असताना हीच तर ऑफिशियलची कामगिरी आहे. तो चलिए खास सत्कार देखिए यहाँ पर सम्मान किया जा रहा है. पंडित शेड्यूल साहब देखिए बात करेंगे जिनका खास सम्मान देखिए साल फूलों के गुलदस्ता के साथ है. 22 एकड़ कोला ग्रुप चिचपड़ा कहा जाए तो हर मेहमानों का सम्मान महेंद्र दादा बोर्ड के देखिए जिनके हाथों से यहाँ पर सम्मान किया गया. ओवर टू कमेंट्री बॉक्स. क्लोज कॉल होता. लेग पंचांना इशारा दिला की बाटला चेंडू ब्रश होतोय. त्या कारणास्तव बाल बचावलं या ठिकाणी. बॉलर तयार. भूषण. आडवा पाटणा खेळायचा होता. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. आणखीन एक डॉट बॉल. हळूहळू का होईना आता मॅच मध्ये शिरकाव करत असताना 3 बॉल मध्ये फक्त 2 धावा दिल्यात. 15 मध्ये आता 26 ची गरज आहे. टीमची टोटल आतापर्यंत 36 वरती. शुभम यादव यांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती घेत आहोत. आम्ही शुभमजी साहेबांना विनंती करतोय की आपण यावं. आपला सन्मान आम्ही करत आहोत. हेलिकॉप्टर. फलंदाज योगेशचा एनकाउंटर बॉल सीमा पार षटकार. हा विशेष सन्मान आपण व्यासपीठावरती आनंद घेत आहोत. हार्दिक स्वागत आहे सर्व मान्यवरांचं. सन्माननीय प्रेमनाथजी अलिमकर साहेब देखील उपस्थित आहेत. नितीनजी बबन म्हात्रे यांना आमची विनंती की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण हा पुढील विशेष सन्मान या व्यासपीठावरती करावा. काय जबरदस्त फटका खेळलेला आहे. योगेश बाट वरती आल्याच्या नंतर सरळ बॉल बाउंड्रीच्या बाहेरच जातोय. ही पॉवर आहे. 4 आर्मची पॉवर त्या अशा मनगटातली तो दाखवत असताना पुन्हा एकदा त्याच रीतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. हवे ते बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतील का? प्रयत्न कमालीचे होते. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. कॉल तिसऱ्याचा देखील चालवलाय. दोन्ही बॅटर निघालेत आणि बघता बघता चांगला थ्रो आलाय. परंतु 3 धावा
या बॉल वरती मिळतात. संघाची धावसंख्या 3च्या मदतीने जाऊन पोहोचलेली आहे, ती 45 या धावसंख्येवरती. आता शेवटचा अंतिम बॉल बाकी राहतोय. महाराष्ट्र केसरी मानेरेगाव पवन भोईर यांचं आगमन झालेलं, त्यांचं हार्दिक स्वागत. 13 चेंडूंमध्ये आता 17 धावसंख्येची गरज आहे. भूषण तयार. कमी गतीनं टाकला होता चेंडू, डॉट बॉल, ओव्हर कंप्लीट 3. 12 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 12 चेंडूंमध्ये 17 धावसंख्येची गरज. 17 बनवायच्या उर्वरित 12 चेंडूंमध्ये. चं टार्गेट. पहिल्या ओव्हर मध्ये 32, सेकंड ओव्हर मध्ये 2 धावा देत 3 गडी बाद केले. थर्ड ओव्हर मध्ये एक षटकार वगळता भरपूर चांगलं षटक राहिलं भूषणचं. आता अंतिमचे 2 षटक बाकी आहेत. 12 बॉलांना विजयासाठी 17 धावसंख्येची गरज. चला लवकरात लवकर स्टार्ट करा मॅचला. 12 बॉलचा खेळ बाकी राहतो. 12 मध्ये 17 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन. केतन म्हात्रे इन ऍक्शन दिसणार आहेत. कावा पाटील एकीकडे, ऋतिक पाटीलची बॅटिंग एकीकडे, जीत भोईरचं आक्रमण. मजा येणार आहे पुढच्या मॅच मध्ये सुद्धा. तशाच प्रकारचा आज जणू काय ट्रेलर चालू आहे. पुढची मॅच जर पिक्चर आहे तर हा त्याचा एक शॉर्ट कॉपी आपण पाहू शकता. आडिवली बनाम बवाळे बी या 2 टीम मध्ये सुरू असलेला सामना, जिथे करायचे होते धावा 62. आता 12 बॉलचा खेळ बाकी राहतो. 12 मध्ये 17 धावसंख्येची गरज. चला चला जास्त टाइम घेता टीम प्लीज. आडिवली संघ विनंती आपल्याला. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 17 ची आवश्यकता. सॅकिंग एंडला फलंदाज योगेश, ज्याने 10 मध्ये 42 इंडिव्हिज्युअल बनवल्यात. स्विच इट बनलाय, स्वीट इट. बॉल सीमा पार. रोहित शर्मा सँड मध्ये निघाला. सीमा पार चेंडू. आणखीन एक सुंदर चौकार. Champion is a champion. Bravo is a champion. Oh, very close encounter. डायरेक्ट हिट लगावली आहे गोलंदाज विजय पवारनं. आणि बघूयात ऍक्शन रिप्ले आता बघावा लागेल. ओ विजय पवार बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि त्याच्यानंतर विजय पवारने केलं योगेशचं काम तमाम. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये मॅन इन गोल्डन फॉर्म. योगेशला रनआउटच्या स्वरूपामध्ये करावा लागेल. परतीचा प्रवास 12 मध्ये त्याने बनवल्या इंडिव्हिज्युअल 46 आणि एक मोठी धावसंख्या तो बनवत असताना काय एफर्ट आहेत, काय एफर्ट विजयने लगावलाय. हे सर ग्रामीण टेनिस क्रिकेटचं वैशिष्ट्य. 100% एफर्ट्स. परफेक्ट ऑलराऊंडर विथ द बॅट, विथ द बॉल, विथ द फील्ड. तिन्ही फॉर्मॅट मध्ये, तिन्ही डिपार्टमेंट मध्ये आपल्या गावासाठी एकटा संघर्ष करत असताना विजय पवार. 12 बॉल मध्ये 46 बनवल्या योगेशनं. त्यामध्ये 3 चौकार आणि 5 षटकार. त्याची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. 12 मध्ये 46. आता इक्वेशन शिल्लक राहिलेला 10 बॉलचा खेळ बाकी राहतो. 10 मध्ये आता 13 ची गरज आहे. विजय पवार जेव्हा जेव्हा संघाला लागते गरज तेव्हा विजय पवार करतो प्रतिस्पर्धी संघावरती वार. पाहूयात आता बवाळे बी संघ करेल का विजय पवार वरती पलटवार. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 10 मध्ये 13. ओ क्लोज कॉल. लेग स्टिक पासून थोडासा दूर. पंचांचा लगेचच इशारा आलेला. एक्स्ट्रा रन मिळते.
लीव्ह केलं होतं बॉलला. पा ऍक्शन रिप्ले इंटरेस्टिंग आहे. किती क्लोज कॉल आहे. कदाचित स्पर्श देखील झालाय कस्टम्सला. हो भरपूर क्लोज कॉल. ओ क्लीन बोल्ड. आता कुठला डिफरन्स नाहीये. उकडवून लावली लेग स्टिक. विजय पवार ही इज ऑन फायर नाव. फलंदाज बाद. हॅलो हॅलो चेक. इक्वेशनचा विचार करूयात. 9 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल मध्ये 12ची गरज आहे. डीजे मास्टर थोडं व्हॉल्यूम द्या वायर माईकला प्लीज. थोडं व्हॉल्यूम द्या आणि बेस द्या. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. बेस बेस द्या थोडं. हॅलो हॅलो चेक. 9 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 9 चेंडूंमध्ये 12 धाव संख्येची इथून गरज आहे. विजय पवार काय गोलंदाजी केलेली आहे. लेग स्टिक उखडवून लावलेली आहे. आता नवीन बॅटर नवनाथ. 9 बॉल मध्ये 12. समोर खेळतात. ओ बॉलच बॅक ड्राईव्ह. झेल पकडण्याची संधी निर्माण केली होती विजय पवारनं. काय एफर्ट आहेत. पवार ऍक्शन रिप्ले स्क्रीन वरती समोर खेळले होते. बॉलर सेट खेळायचं होतं. शेवटच्या मोमेंटला चेंडू हातामधून निसटला. पा किती प्रामाणिक एफर्ट चालू आहेत विजय पवारचे. 8 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 8 चेंडूंमध्ये 12ची आवश्यकता. 12 फ्रॉम अपकमिंग 8. लॉफ करतायत. जेलची शक्यता थोडेसे दूर आहे. स्वीपर रिजन मध्ये इनफिल्ड मध्ये बॉल थांबला. फक्त सिंगल. 7 बॉलचा खेळ आता बाकी राहतो. 7 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 11ची गरज आहे. काय मॅच रंगली. योगेश बाद झाल्याच्या नंतर प्रेशर बनवलं विजय पवारनं केला वार. 7 बॉल मध्ये 11. आता करायचा पलटवार. इटका जवाब पत्तरसे दिला पहिल्या ओव्हर मध्ये. जरी 32 न स्टार्ट केले तरी सुद्धा विजय पवारनं पहिली विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये नोंदवली. आणि आता इक्वेशन आपण पाहिलं. 7 बॉल आणि 11ची आवश्यकता. मोठा फटका की डॉट बॉल. विकेट की चौकार. मोठा प्रश्नचिन्ह या बॉलवरती. मॅचचं भविष्य कदाचित निर्भर आहे. 7 मध्ये 11. आतमध्ये वळण घेतोय. कनेक्ट झाला. जवळपास नाहीयेत खेळाडू आणि झाली चूक. प्रॉपर लॉफ करत असताना सँड अँड डिस्पॅच आला षटकार. उर्वरित 6चा आता खेळ बाकी राहतो. 6 मध्ये करायच्या धावा 5. धाव संख्येची आता गरज आहे. उर्वरित 6 चेंडूंमध्ये या शेवटच्या षटकारानं सामनामध्ये पूर्णपणे पकड मजबूत केलेली आहे. भवाळे बी संघानं काय जबरदस्त बॅटिंग योगेशने केली. परंतु या षटकाराचं देखील आपण कौतुक करूयात. जोगेनने लगावलेला हा षटकार. आता इक्वेशनचा विचार केला. 6 बॉलचा खेळ बाकी राहतोय. 6 चेंडूंमध्ये 5 धाव संख्येची गरज. सुजितच्या बॅटमधून शेवटच्या अंतिम बॉलवरती षटकार आल्या ठोकत असताना हा षटकार. सहा बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 5 धाव संख्येची गरज. विजय पवारने ज्याप्रमाणे 2 षटकांचा स्पेल टाकलाय तो उल्लेखनीय राहिलेला. एक षटकार वगळता त्याची संपूर्ण गोलंदाजी इकॉनॉमिकल राहिलेली आहे. 6 बॉल 5 धाव संख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती अंतिम ओव्हर मध्ये गोलंदाज आलेले नवीन भाने. नवीन वरती आता मोठी जबाबदारी टाकलेली आहे कॅप्टन न. पवार 6 बॉल मध्ये 5 धाव्यांची गरज आहे. चला चला जास्तीचा टाइम घेऊ नका. लवकरात लवकर फिल्डिंग सजवून घ्या कॅप्टन.
6 बॉल 5 धावा. पुढची मॅच इन ऍक्शन. आपल्याला 2 दिग्गज संघ दिसतील वळवात या मॅच कडे. 6 बॉल मध्ये 5 ची गरज. बॉल तयार नवीन भाने थांबतात रनअप मध्ये चाचपणी करत असताना. नेक्स्ट मॅच इन ऍक्शन. लकी 11 चेंज द गेम. WB बनाम तनिष्का 11. GG स्पोर्ट्स वाकलन. या 6 चेंडू नंतर त्या थराराला सुरुवात होईल तसा सामना रंगत असताना अंगावरती शहारे आणणारा सामना. 6 मध्ये 5 करायच्यात. चेंडू हवेत उडाला. जेलची शक्यता. जज करतात क्षेत्ररक्षक विजय पवार. आज जिथे जाईल तिथे विजय पवारच आपल्याला दिसतोय. 6 मध्ये 5 करायचे होते. फलंदाज बाद. आता रन बॉल इक्वेशन 5 मध्ये 5. साठानिटीनं भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट आणि तोच खेळ आता रंग बदलत असताना 5 मध्ये 5 ची गरज. बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन. गॅप मध्ये निघाला बॉल. खेळाडू पोहोचतात. त्यांच्याकडून प्रयत्न अफाट होते परंतु त्यांना बीट करून बॉल चालला. मॅच वरती पूर्णपणे पकड मजबूत केली. आता आलाय चौकार. 4 मध्ये 1 ची गरज. नेक्स्ट मॅचचे दोन्ही संघांना आमची विनंती की आपण स्टेज समोर येऊन खेळण्याच्या दृष्टिकोनातून कृपा करून रेडी राहावं. टॉस जिंकलेला लकी 11 चेंज द गेम वडवली. बी टीमनं फिल्डिंग घेतलाय. निर्णय बॅटिंग साठी इन्व्हाइट केलाय. तनिष्का 11 GG स्पोर्ट्स वाकलन या टीमला मुख्य प्रवेशद्वारानच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं याची आपण नोंद घ्या. 4 बॉल आणि 1 धावेची गरज. पुन्हा एकदा फक्त दिशा दिली. रनआउटची शक्यता नाहीये. सामना इथून जिंकलेला विधी 11 बावाले बी टीम न. अभिनंदन टीम. चांगले प्रयत्न होते आडिवली संघाचे, खास करून विजय पवारचे. पहिल्या ओव्हर मध्ये 32 येऊन सुद्धा शेवटपर्यंत मॅच खेचली. 24 बॉल मध्ये 28 टार्गेट चेस करत असताना अखेर त्याने 6 बॉल मध्ये 5 ची मॅच आणली. परंतु शेवटी जो जिंकता वही सिकंदर. बावाले बी संघानं सामना इथून जिंकलेला. अभिनंदन टीम. आणि हार्ड लक टीम आडिवली. लगेचच आपण वळूयात मॅन ऑफ द मॅच कडे, ज्याने सुरुवात जबरदस्त करून दिली. एकंदरीत 12 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 46 धावसंख्येची विध्वंसक पारी ज्याने खेळलेली आहे तो योगेश ठरलेला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. आम्ही विनंती करत आहोत साईनाथजी म्हात्रे यांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण योगेशला मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड द्यावा.